स्वामींचं महत्त्व ना आमच्या आयुष्यात हे खूप आहे, खूप मोठं आहे त्यांचं. हाय हॅपी ॲनिव्हर्सरी बोलो. हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू निशा लाईफस्टाईल ब्लॉग अँड इट्स अ न्यू डे, न्यू बिगिनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. इथं मम्मीने नैवेद्य आणला दिवसाचा, तो दाखवला त्यांनी. इथं आम्ही खायला घेऊन निघालो होतो. ही माझी जाऊ आहे, गायत्री नाव आहे तिचं. तर आम्ही दोघी पण निघालो होतो मस्तपैकी. आणि ही वाशी गावची शाळा आहे, मराठी शाळा आहे आणि शाळेचं बांधकाम पण सुरू होतं. त्यानंतर आम्ही इथं आलो. हे माझे चुलत सासरे आहेत, ह्या सासूबाई आहेत. आम्ही पापा आणि काकी म्हणतोय त्यांना, तर त्यांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे आम्ही आलो होतो यांना भेटायला. तर तेच थोडं मी ग्लिम्स घेतले घराचे आणि सगळ्यांचे. मस्तपैकी थोडा टाईम स्पेंड केला आम्ही सगळ्यांनी, छान बोललो आणि मग तिथून निघालो. बाहेरून हे घर असं दिसते. त्यानंतर मग ही आमची पाटील गल्ली आहे सगळी. इथं आमचं जुनं घर होतं. तिथं आल्यावर मग ह्या अश्विनी बहिणी दिसल्या, मग त्यांनी बोलवलं, गाडी घेतली होती त्यांनी, त्यामुळं हळदी कुंकवासाठी थांबलो इथं थोडा वेळ. काल ना गुरुपौर्णिमा होती आणि काल आम्हाला दोघांना पण मंदिरात वगैरे स्वामींच्या जायला जमलं नाही. त्यामुळं काल इतकं आपण काहीतरी विसरतोय किंवा आपलं काहीतरी चुकलं आहे असं वाटत होतं आम्हाला काल. कारण गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की किती महत्त्वाचा दिवस असतो तो गुरु शिष्यांसाठी. आणि तो एकच दिवस आपण आपल्या गुरूंप्रती किती आपली प्रेम आहे, माया आहे, आपण किती आपुलकीने त्यांच्याशी बोलतो करतो ते दाखवण्याचा दिवस असतो तो. असा मला वाटतं कुठला असा एक ठराविक दिवस नसावा, पण गुरुपौर्णिमा एक त्याचं महत्त्व तर असतंच. त्यामुळं काल ना इतकं चुकल्यासारखं वाटलं आम्हाला दोघांना पण ना, कारण सुतक असल्यामुळं कुठंच जाता आलं नाही मंदिरात वगैरे. त्यामुळं इतकं वाईट वाटत होतं की आपण इथं असून पण मठात वगैरे आपल्याला नाही जायला जमलं. तर असं वाटलं काय. आणि स्वामींचं महत्त्व ना आमच्या आयुष्यात हे खूप आहे, खूप मोठं आहे त्यांचं स्थान आमच्या आयुष्यात. कारण आत्तापर्यंत जे काही आम्ही आहोत ते फक्त स्वामींच्यामुळे, फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे. त्यांनी म्हणजे ऑब्व्हियसली प्रयत्न तर सगळ्यांनाच करावे लागतात, ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्या प्रयत्नांना जे यश द्यायचं काम आहे किंवा योग्य ते फळ द्यायचं काम आहे ना, ते आतापर्यंत त्यांनी केलं. म्हणजे अगदी मी लहान असल्यापासून ते माझ्यासोबत आहेत. त्यांनी तारले प्रत्येक वेळेला आणि लग्न झाल्यानंतरसुद्धा अगदी आम्हा दोघांना पण अगदी हाताला धरून त्यांनी नेलं आहे पुढंपर्यंत. त्यामुळं मी ते डिस्क्राईब पण नाही करू शकत की त्यांचं महत्त्व आमच्या आयुष्यात किती आहे ते. त्यामुळं कालचा दिवस खूप आमच्यासाठी महत्त्वाचा होता तो. पण ठीक आहे, मला जेवढं होईल तेवढं मी नामस्मरण केलं आणि मनापासून केलं, त्यामुळे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं असणारच आहे नक्की. असं चहा ठेवला आहे तर संध्याकाळचा आणि माझ्यासाठी हे दूध. त्यानंतर लगेच आम्ही स्वयंपाकाला पण लागलो. इथं मी मेथीची भाजी करून घेतली पटकन. त्यानंतर कुकर लावून घेतला. घ्या की मग तुम्ही घ्या, दोघं तुम्ही घ्या की. त्यानंतर कट टू डे 2. मला काही शूट करायला जमलं नाही नंतर. आता हे डायरेक्ट सकाळचं दाखवते मी तुम्हाला. इथं मी ढबूची भाजी करून घेतली होती आणि ही वालाची आमटी केली होती. इथं आमची सगळी कामं आवरली होती, त्यामुळे मी कट्टा वगैरे पुसून घेत होते आणि गायत्री देवपूजा करत होती. आणि आज भाऊजींची आणि गायत्रीची ॲनिव्हर्सरी होती, त्यामुळे आम्हाला त्याच्या पण तयारीला लागायचं होतं.
इथं भाऊजींना ताट केलं मी, त्यांना दिलं ताट हे. इथं मी सोलकढी करायला घेतली होती, त्यासाठी खोबरं, लसूण, मिरच्या आणि पाणी घेतलं होतं. आणि मी असेच गाळणे वापरते, वस्त्रगाळ मी नाही करत. छान होतं त्याच्यामध्येच. असं हे वाटून घेतलं होतं छान बारीक असं. आणि तेच मी या चाळणीत घातलं आणि वरून पाणी ओतायचं आणि त्यातला जो काही रस असतोय ना सगळा तो पिळून काढायचा. असं प्रत्येक बॅचला करायचं जोपर्यंत ते संपत नाही तोवर. आणि ही मेथड पटकन होते, त्यामुळं सोयीस्कर आहे खूप. वस्त्रगाळ करायला खूप वेळ पण जातोय तसा. इथं मी तेच करत होते. पूर्ण असं पाणी हातानं गाळून घ्यायचं सगळं, त्याचा अर्क निघतोय आता. म्हणजे हे नारळाचं दूध झालं आपलं. असा हा ह्याचा चौथा राहतोय, तो ठेवून द्यायचा. इथं मी आगळ घेतलेला होता. आगळ मी 3 पळ्या घेतला होता. मी हे सगळं अंदाजानुसारच करते. मीठ घातलं चवीनुसार. आणि त्यानंतर साखर घातली. साखर, मीठ आणि आगळ यांचं प्रमाण जर का योग्य असेल ना तर अगदी छान सोलकढी होते. आणि त्याचा थिकनेस पण बघितला मी, खूप घट्ट पण नाही केली आणि खूप पातळ पण नाही ठेवली. तर इथं माझी सोलकढी बनवून तयार होती. दाखवते थांबा तुम्हाला. त्याचा कलर पण इतका छान आलाय ना, गुलाबी असा. आणि चवीला पण छानच झाली होती ती. सोलकढी करून झाल्यावर मी लगेचच आमटी पण फोडणी टाकली. इथं शेवग्या शेंगाची केली होती आम्ही आमटी इथं. आणि हे सगळं होईपर्यंत गीता दिदी पण आल्या होत्या. इथं ऋषाल दिदी आहेत, विहान, शिवन्या. आणि दुसरीकडं मी काजू पनीर करून घेत होते. मस्त असं काजू पनीर झालं होतं, अगदी टेस्टी. त्यानंतर म्हणजे ही क्लिप 6 वाजताची. 6 वाजता भात केला होता मी. 3 किलोचा हा भात होता, कारण माणसं पण बरीचशी होती त्यामुळं. आणि ना भात पण अगदी मोकळा, सुटसुटीत आणि एकदम छान झाला होता टेस्टसाठी. आता तुम्हाला मी जे जे काही जेवण केलं होतं ना आम्ही, तर ते तुम्हाला दाखवते मेन्यू. हा दही कांदा आहे, ही शेवग्या शेंगाची आमटी, इथं भात आहे. हा पूर्ण तयार झालेला भात आहे, असा मस्त झाला होता सुटसुटीत. इथं आम्रखंड आणलं होतं भाऊजींनी. ही काजू पनीरची भाजी, अगदी झाकण काढल्यावरनं एकदम छान सुवास आलायचा. पापड होती त्या डब्यामध्ये. आणि इथं ही सोलकढी. छानसं असं जेवण तयार झालं होतं. चपात्या वगैरे आम्ही करून घेतल्या सगळ्यांनी मिळून. आणि इथं ऋषाल दिदी आरतीचं ताट करत होत्या, ओवाळण्यासाठी दोघांना पण. आणि ह्या आहेत माझ्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई, विद्यावहिनी. आम्ही गेलो होतो तेव्हा त्या नव्हत्या, कारण भावकीत दिवस असल्यामुळे ते दिवसभर तिकडंच होत्या, त्यामुळे आमची भेट नव्हती झाली. पण आज आल्या होत्या त्या, त्यामुळे त्यांना व्हिडिओमध्ये पण घेतलं. ही आहे माझी भाची शिवन्या, ती थोडी मला हेल्प करत होती. इथं मी आम्रखंड होतं ते खूपच घट्ट झालं होतं, त्यामुळं मी रवीनं ते नीट स्मॅश करून एकत्र करून घेत होते नीट. इथं आमचं सगळं आवरलं होतं. आता केक कटिंगची तयारी सुरू झाली. इथं मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते. या आहेत काकी, माझ्या चुलत सासूबाई. या आहेत माझ्या सासूबाई, आमच्या मम्मी. या आहेत गीता दिदी, माझ्या 2 नंबरच्या नंदूबाई.
या आहेत ऋषाली दिदी, माझ्या 3 नंबरच्या नंदुबाई. त्यानंतर गायत्रीच्या काकी आहेत ह्या विद्यावहिनी, गायत्रीची मम्मी, हे गायत्रीचे बाबा आणि मम्मी, ही गायत्रीची आत्या आणि मामा आहेत. ह्या नंदुबाई आहेत दोघी पण, ह्या काकी आहेत आमच्या. आणि हे सगळेजण आले होते सेलिब्रेशनसाठी, त्यामुळे छान झालं सेलिब्रेशन. फक्त रोहितदाजी नव्हते, त्यांना खूप मिस केलं आम्ही. इथं सज्जन दाजी, गीता दिदी, विहान, शिवानी. हॅपी ॲनिव्हर्सरी बोथ ऑफ यू. हॅपी ॲनिव्हर्सरी बोथ ऑफ यू. अरे भरवा की. केक कटिंग करून झाल्यानंतर इथे लगेचच विद्यावहिनी, ऋषाल दिदी आणि गीता दिदीने लगेच गरम केलं जेवण आणि वाढायला घेतलं सगळ्यांनी. मस्त अशी पंगत बसली होती आमच्या हॉलमध्ये. सगळं आवरल्यानंतर ह्या मामा भाच्यांची इथं मैफिल रंगली होती रात्रीची. आज जे काही दाखवलं ना मी व्लॉगमध्ये, तेच आमचं खरं सुख आहे. तर असा होता आमचा आजचा दिवस. हा व्लॉग जर का आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर भेटे उद्या पुन्हा एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.